पिंपळनेरमध्ये मोकाट जनावरांचा पुन्हा एक बळी. अज्ञात वाहनाच्या धडकेत वासराचा मृत्यू. भर पावसात युवकांनी केला विधिवत दफनविधी. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला असून सटाणा रस्त्यावरील डिलक्स बॅटरी दुकानासमोर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने वासराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. या भीषण अपघातानंतर मुसळधार पावसातही प्रशासकीय मदतीची कोणतीही वाट न पाहता स्थानिक युवकांनी दाखवलेल्या तत्परतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावर पडलेल्या वासराची दयनीय अवस्था पाहून टीनू नगरकर, मयूर नांद्रे, मयूर कासार, दिनेश जैन, दीपक धायबर, विशाल सेलार, बबलू पवार, होमगार्ड अविनाश खरे आणि शुभम सूर्यवंशी यांनी भरपावसात पुढाकार घेतलाय. युवकांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून अत्यंत आदराने व विधिवत पद्धतीने वासराचा दफनविधी करत माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवले. मात्र या घटनेमुळे पिंपळनेरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चौकाचौकात आणि शाळांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. एकीकडे गोरक्षक गप्प आणि दुसरीकडे जनावरांचे मालक बेफिकीर अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगर परिषद व संबंधित प्रशासनाने तातडीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून बेजबाबदार मालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, सहसंपादक अनिल बोराडे, पिंपळनेर.